नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचं। आमच्या किचनमधून सुरुवात होत आहे व्हिडिओची, कारण आता किचनमध्ये सकाळी सकाळी पोह्यांचा नाश्ता झाला, त्यानंतर आता सोबत संध्याकाळी दुपारपर्यंत काय जेवायला होतं काय माहीत नाही। तुम्ही सगळ्यांनी नाश्ता केला असेल अशी मी आशा धरून व्हिडिओला सुरुवात करतो। आणि चॅनल नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, थोडा आवाज इकडे तिकडे येत असेल ॲडजस्ट करून घ्या। तर मित्रांनो, असं काहीतरी आमचा किचनचा आज आहे तिसरा दिवस आहे ना, तिसरा दिवस आहे किचन मध्ये। म्हणजे किचन मध्ये तिसरा दिवस नाहीये, नवीन किचनचा आमचा तिसरा दिवस आहे। तर सगळ्यांना नमस्कार। हे सगळं खरवडीत आहे, हे सगळं प्लेन आणि लेवल करायचंय, पण कसं आहे माहिती का, हे जे आम्ही हे कार्य हे जे केले ना, त्याला जे पनिंग म्हणतात हे बघा, इकडे ना इकडे सुकलं नाही, इकडे पण सुकलेलं नाही रे। हे ज्यावेळेस एकदम घट्ट पकडत मी असं सुकतात। आणि हे जे ना, हे जे तुम्ही म्हणता खडबड काय, तर हे मी केलेलं आहे, माझ्याकडून खराब झालं होतं, पण ह्याच्यावरती परत होत नाही। एकदा मारल्यानंतर ते खराब होऊन जातं, मग ते खराब झालेलं आहे। तर हे एकदम प्लेन लेवल मध्ये त्यांना पण नाही घेता आलं म्हणून त्यांनी सोडून दिलं। आणि हे जे आहे त्यांनी केलेलं आहे वरचं एकदम म्हणजे प्लेन आहे, आणि इकडे पण त्यांनी केलेलं एकदम। तर हे कसं आहे माहिती का, याचा विषय काय माहिती का, हे ओललंय सध्या, हे जोपर्यंत असा कलर होत नाही तोपर्यंत हे वाळत नाही। हे पण ओलं आहे, तर हे वाळल्यानंतर एकदम मस्का दिसतं। तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की आमच्या घरात विषय काय व्हायला लागला माहिती का, आता अर्धी पब्लिक खाली राहायला लागली आणि अर्धी पब्लिक वरती राहायला लागली। आता त्याचा मला कंटाळा आला, कालपासून मला जरा घर खाल्ल्यासारखं वाटायला लागलंय, म्हणजे घर खायला लागलं घरामध्ये असताना। कारण आता हे शिवानी जी आहे, तर शिवानी आहे ना, इकडे बघा शिवानी, नमस्कार सगळ्यांना। मी दिसतच नाही, हो लागलं, तर ही इकडून दिसते शिवानी। तर हे बघा, तिचा पसारा आवरावर चालू आहे, काम आवरावर चालू आहे। हा, मग नाश्ता झाला आता नाश्ता झाल्यानंतर आवरावर चालू आहे। मला असं म्हणणं होतं की इथे जे गॅस आहे, खालचा गॅस जे आणलेला, तो गॅस आपण नवीन घ्यायचा होता, पण यांनी आधीच ते गॅस वरती आणला गेला। मग ते गॅस बिलकुलही आवडत नाही। आपण परत घेऊ शकतो ना नंतर। ज्यावेळेस नवरा म्हणतो की मी गॅस घेऊन देणार आहे, किंवा मी घरातलं सांगतो की मी दुसरा गॅस तुम्हाला देतो, तर तुम्हाला त्याच्यामध्ये जमत नाही। तुम्ही म्हणतात नाही, जे आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करण्याची गोष्ट चालू आहे। आता एवढा खर्च झालाय ना, मग थोडे ऍडजस्टमेंट करणं पण जरुरी आहे। जेव्हा आपण परत पण घेऊ शकतो ना, असं थोडी की गॅस घेऊ शकत नाही। हा बिस्किट पुडा कुणाला आवडतो सांगायचं तुम्हाला, कारण हा बिस्किट पुडा मला तर नाही आवडत। त्याचा डायरेक्ट मोठा पुडा मोठाच पुडा आणून ठेवला, तुम्हाला आवडत नाही बिस्किट पुडा। आणि आता तुम्हाला सांगतो काय अजून, काल मस्त तुम्ही मला फक्त आता एक चप्पल घेऊन द्या किचन मध्ये, म्हणजे मला प्रॉब्लेम राहणार नाही किचन मध्ये। नाही, एका ताईने कमेंट केली ती, शिवानी पायात काहीतरी घालत जा। आता मी तिला पाया म्हणजे मोजे दिले, मोजे, कारण इथे जे आहे ना, इथं जरा गार वातावरण आहे। त्या वातावरणामध्ये आता कसं आहे, हे पत्राचं असल्यामुळे मोकळे जरासं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर म्हणजे ही व्हायला लागली की बाबा, घरामध्ये सगळे माणसं वेगवेगळे झाले, सगळे माणसं वेगळे झाले। खाली दोघी जणी, वर दोघी जणी। आता दिवसा जर मी समजा दुपारी जेवण करायसाठी घरी आलो, तर मला काय होतं माहिती का, वरती शिवानी असते, खाली मम्मी असते, खाली मम्मी असते, वरती शिवानी असते, असं असतं। आणि होम टूरचा व्हिडिओ जे आहे ते मी तुम्हाला उद्या देईन, पूर्ण टूरचा होम टूर सगळं दाखवतो तुम्हाला घरातलं। फक्त थोडासा इंतजार करू, आजचा व्हिडिओ आहे का। तर असं काही विषय व्हायला लागलाय। आणि आता मम्मीची बी एंट्री झालेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर इकडे बघा, मम्मीला कसं चढायला त्रास होतो। रेणुका माता करून थंडीने हातपाय वाकडे होते, काय व्हिडिओ काढतो मग मम्मीची माझ्या बघा, खालून भाजी आणली बाबा बाबा, खालीच केलं ना, पुन्हा खाली कचरा, हे झाडू खराब निघला। यांनी नवीन झाडू आणला, नवीन झाडू खराब निघला। काय हे बघा, गण चढेल त्याला, तुम्हाला दिसत नव्हतं की आता कुठून आणलं, रिटर्न करून टाका, रिटर्न घेऊन दे। आणि शिवानीचं एक मस्त काम झालेलं आहे की इथं तिला किचन मध्ये मस्त पैकी बेसिन मध्ये भांडे घासायला आता गरम पाणी येतं माहिती का, थोडं त्याच्यात गरम पाणी येतं, वरून हे होतं ना, गरम पाणी येतं। आणि तुम्ही म्हणता की हे दोन एकीकडे नळ कसे लावलेत, येऊन नळ आहे ना, तो डायरेक्ट तर हा गेलं। तर हे बघा, नळची सिस्टीम लय अलग आहे माहिती का तुम्हाला, कारण ते बघा
खराब झालाय तो, खराब झालाय तो नळ. नाही कालच ऑटोमॅटिक पाणी यायला लागलं त्याला असं खराब झालाय नळ तो. ते नळ चेंज करून द्यायला लागलं. खराब झालाय, परवान्याने वॉरंटी काही विषय नाही त्याचा. इकडून ये असं जात म्हणजे तू असं उजेडात दिसतील ना, ते कसं आहे अंधारात दिसतील. बटन बंद केलं का ते? हा बंद केलं मस्त दिलं. हा तुम्ही सगळं बंद करून द्या कारण इकडे बघा ही मम्मी आहे. हा. मम्मी भाजी काय वरण लाव, वरण वरण. चल ना आपल्याला जायचं ना कामाला. जायचं तू बी आली का? हा. अरे मग मी खाली एक वर एक असं कम करायला लागले बरं तुम्ही. हे सगळं आगळा बरी व्हायला लागली. मग खाली अर्धे वरती अर्धे खाली वर. आता डुगू कशी कोण राहील हा त्याची मम्मी आहे ना. आणि मी वर स्वयंपाक कर. खाली एक वर एक. ते तर लय अवघड सवय झाला. कसं वाटायला शिवण तुला? त्याच्यामुळे या दोनच घर पाहिजे. हा? मला तर कालपासून घर खायला धावा लागलं बाबा. खाली आलं ना घरात येऊच वाटायला मला माहितीये का. मला असं वाटायला लागलंय की वरती शिवानी आहे, खाली मम्मी बसली होती काल. मी म्हणले दोघे आगळ्या वेगळ्या बसल्यात तर कसं व्हायचं म्हणलं यांचं. कसं पुढे जावं लागलं नेमकं कुठं काय करा म्हणलं. वर जावं का खाली जावं बसावं. आणि खाली डुगू आहे तर डुगूकडे जावं का वर जाऊन बसावं. वर यावं तर वर थंडी वाजते, मरणाचा गाठा लागतो माहितीये कारली. काल तुम्ही निवांत झोपले होते ना दुपारी. मी ना मला लय दुपारी झोप लागते. मला दिवसा रात्री झोप नाही तेवढी. होय, पप्पाला काय न्यायचं? पप्पा आता मी त्यांना हा, खायला दुकानात नको पाठवायला लागले आणि दुसरं तो स्वयंपाक करते आणि पप्पा 11 वाजता जेवण करायला येते डायरेक्ट. नाही त्यांचा मोडशी नको करू. मोडशी करू नको तू. पोहे 2 वाजता जेवण करते करते ते त्याला नको. ते घेतो त्यांना मी नाश्ता तिकडेच खायला नाश्त्याला घेतो. इकडे नको. त्यांना किती जेवण वाजता करतो. गेले मी माहिती घेतो ना बाबा. पैशाचं काय तू 2 नाश्त्यासाठी पैशाचं काय म्हणते हा? ते किती वाजता गेले माहिती पप्पा? हा. 8 वाजता. त्याला असं खिसलं तर जाऊन कोणीच उठलेलं नव्हतं. कशाला काय ते खिसून करते कारलं नको आणि तसं कशाला कापायला काकडी लागलं कधी मम्मी तसं नका मम्मीचे कारले पाणी लाल कसं झालं. खिचडी काढली. हा हे गॅस बद्दल बोलत होतो मी. हा गॅस काही मला चांगला दिसत नाही. ते पैसे आले की काढ घे मग गॅस मला. मी म्हणलं होतं चेंज करतो म्हणून. आमच्या आम्हाला खाली देऊन टाका. आणि थोडस विषय हा? ते तर डायरेक्ट आमचंच करायला लागले. आमचं तुमचं अरे बाप. हा तेच ना डायरेक्ट आलंच निघायची बारी आली आता. हे काय लावले बाबा आमचं. तर खाली किरायन द्यावं लागेल नाही तर वर किरायन द्यावं लागेल. काहीतरी करावं लागेल मला असं वाटतं. सिस्टीमच चेंज करावं लागेल. सगळं गिजर बिजर काढून खाली घेऊन जातो तिकडे. आता आमचा टाइम आलाय आम्ही चाललो गावाला. त्यांचा टाइम आलाय म्हणते गावाला चालली बघ. मग काय टाइम आलाय म्हणते गावाला थोडे चालली. दिवस आहेत आता. आता तिथं जवळपास 9 महिना कम्प्लीट होत चालला. 8वा महिना कम्प्लीट व्हायला. 9व्या महिन्याची सुरुवात होऊन जाईल तर ते आता मला उद्या परत दवाखान्यात जावं लागणार. रात्री झोपीत काय म्हणते माहिती का. उठा चला लवकर मला उठा ना जरा मला चला ना जायचं आपल्याला तिकडं. म्हणलं काय मग रात्री झोपीत तू काय म्हणलं. मग रात्री काहीतरी बडबड करू लागली झोपी मग तू. नाही हो. मग त्याच्यानंतर मला स्वप्न पडलं दवाखान्यात बिवाखान्यातले. मग काय पण मग मला स्वप्न पडू लागलं रात्री दवाखान्यातली. म्हणलं ही काय अवघड कंडिशन झाली आता. एक तर काय झालं माहिती का गरमी मी तिथं झोपलो होतो त्या स्टोपशी. आणि मला एकटीला झोप येतात पाठीमागे. मी तर हात टाकायचे सर. कारल्याची हो भाजी. ऐका ना आपल्याला हे आणा ना हँडवॉश आणले तर हँडवॉश. आमच्या घरामध्ये सगळं आगळा वेगळा कार्यक्रम चालू आहे. तर काय करावं काय नाही काही सुधारण नाही. आता ना इकडे ना वरती बघा. आता थोड्या वेळानंतर वरती आहे ना शिवानी एकटीच बसून जाईल आणि सगळे बाकी जण खाली जातील. रात्री पण माहिती का तुम्हाला मी फोन केला होता ना तुम्ही वरती एकटी स्वयंपाक करत होते माहिती सगळे खालीच बसलेले होते. सगळे खाली बसले. मम्मी तुम्ही खाली असल्यानंतर बसली. मम्मी जास्त काही वरती येत नाही. तुम्ही असले ना तरच मग मला सोबत राहा. कर तुला करायचं कर ना. नाही तर मी म्हणलं होतं टाइम कशा वेळेस करायचं. भाजीपालाच नाही तुला इथं. त्याच्यापेक्षा कसं माहिती का सीधा आपल्याला हे आणावं लागेल डायरेक्ट. मी सगळं मार्केट तिकडे जाऊ आपण मार्केट म्हणून सामान घेऊन वाटलं तर असं काहीतरी आहे. अजून ते असं ही पुट्टीची बॅग आहे. अजून ही पुट्टी याच्यावरती मारायची वॉल पुट्टी. तेव्हा हे पूर्ण चकचक पांढरं दिसन आणि सगळं भारी होऊन जाईल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बाथरूम मध्ये आम्ही जे बाथरूम बनवले का बाथरूम तर फर्स्ट ठीकठाक झाले. पण बाथरूमचा विषय काय झाला माहिती का बाथरूम मध्ये पाणीच येत नाही शॉवरला. यांची गॅलरी आहे गाणं. तर बाथरूमचा विषय झालेला आहे की बाथरूम मध्ये पाणी येत नाही शॉवरला. काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही मला. पण बाथरूममध्ये पाणी येत नाही शॉवरला.
आणि गरम पाणी त्याचं एकदम स्लो येतं गिझरमध्ये. काय विषय काय आहे तो विचारून घ्यावा लागेल मला काय तर, कारण मला पण माहीत नाही, मी पहिली वेळेस गिझर वापरतोय. तर चला आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तोपर्यंत चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. म्हणजे सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करून टाकावा, परत दिवसभराचं टेन्शन नाही. परत पप्पा म्हणतील की तू घरीच बसला, कारण मला रोज काही ना काही बहाणा पण काढून घरी बसायला आजकाल आवडा लागलं. कारण खूप झोप येते, थंडी गारवा आहे, थंडी बिंडी वाजते. मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी, थंडीचं नाही सुधरत थंडीचं. आणि तुम्हाला सांगतो मी याच्या आधी ना मुंबईला होतो ना, तिकडे मुंबईला थंडी नाही वाजत जास्त. इथं ना एवढी थंडी वाजते ना मारण्याची, जे 6 वाजता थंडी सुरू होती की ती डायरेक्ट सकाळी 11 वाजता बंद होती. त्या थंडीमुळे जरा येडण झालं मी. मम्मी चिवडा भरती का काय आहे बघा. तुम्ही खाताय त्यांना देत तुम्ही खातच नाहीत ना ते. यांना असं झालंय, अन्न जास्त झालंय वाटतं. तर चला थोड्या वेळात भेटतो तुम्हाला मी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. असा व्हिडिओ एकदम ओके येतोय, असं केलं तर ब्राईटनेस चेंज होते. चला.